हंसता हुआ चेहरा कुछ लोगों के जलने का कारण है। ये हंसता हुआ चेहरा ही कुछ लोगों के जलने का कारण है। महाराष्ट्रात सध्या जी आग लागलेली आहे ती उद्धवजींच्या या हसण्यामुळे लागलेली आहे। तर माझ्यासमोर बॉस बसलेले आहेत आणि मला बोलायला लावताय। वाघासमोर शेळीला बांधून ठेवायचं आणि म्हणायचं गर्जना करा। उद्धवजी उद्धवजी हसतायत। उद्धवजी हसतायत। मी एका ओळीत सांगेन त्यांचा हसण्याचा अर्थ काय आहे। ये हंसता हुआ चेहरा कुछ लोगों के जलने का कारण है। ये हंसता हुआ चेहरा ही कुछ लोगों के जलने का कारण है। महाराष्ट्रात सध्या जी आग लागलेली आहे ती उद्धवजींच्या या हसण्यामुळे लागलेली आहे। एवढं सगळं घडतंय, संकटांवर संकट येत आहेत, संघर्ष होतोय, कोंडी केली जाते, पण आमचा नेता मात्र हसत हसत प्रत्येक संकटाला सामना देतो आहे आणि आम्हाला लढण्याची प्रेरणा देतो आहे। त्याच्यामुळे जी समोर जी जळफळाट सुरू आहे त्याचं कारण उद्धवजी तुमचं हसणं आहे। आजचं आपण वातावरण जर पाहिलं असेल, आज सकाळपासून पुण्यातलं खूप दिवसांनी पुण्यामध्ये हे अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सुषमाताई, आपण मगाशी एक उल्लेख केला, कोणत्या जागा लढायच्या आहेत, काय करायचं आहे, यादी तयार आहे। जर मला विचारलं, उद्धवजी विचारतात, जर आपल्याला विचारलं कोणत्या जागा लढणार तुम्ही पुण्यात, पुणे, मावळ, पुणे जिल्ह्यातली प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे। प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे। आणि गेल्या 25-30 वर्षांमध्ये या प्रत्येक जागेवर कधी ना कधी शिवसेनेचा आमदार जिंकून आलेला आहे। तुम्ही 1-2 जागा घेऊ नका। हा पुणे, आता पहा तुम्ही, गेले काही वर्ष, मी नेहमी सांगतो, गेल्या काही वर्षामध्ये शिवसैनिकांनी दुसऱ्यांच्या पालख्या खूप वाहिल्या। आता शिवसैनिकांना स्वतःसाठी लढायचं आहे। कधी भारतीय जनता पक्षाची पालखी वाहिली, त्यांच्या आमदार निवडून आणले। परवा कसब्याची पोटनिवडणूक झाली, शिवसैनिकांनी कष्ट करून कसब्यात काँग्रेसचा आमदार निवडून आणला। बारामतीच्या जागेत सुप्रियाताईचा विजय व्हावा म्हणून शिवसैनिकांनी अक्षरशः रान पेटवलं। पुण्यामध्ये कालच्या लोकसभेत शिवसैनिकांनी प्रचंड काम केलं। शिरूर मी सांगतोय, पण आता उद्याच्या विधानसभेत शिवसैनिकांनी स्वतःकडे, आपल्याकडे पाहिलं पाहिजे। सगळे आपण महाविकास आघाडीमध्ये जरी असलो तरी आता पहिली पसंती शिवसेना आणि माननीय उद्धव ठाकरे। आणि हे आपल्याला करावं लागेल। यासाठी आजचा हा शिवसंकल्प मेळावा आहे। या शिवसंकल्प मेळाव्यातून आपल्याला काय संदेश मिळणार आहे हे माननीय उद्धवजी सांगतील। पण 2 दिवसापूर्वी माननीय उद्धवजींनी या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना एक जो मंत्र दिलेला आहे, जो संदेश दिलेला आहे, तोच घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे।
एक तर तू राहशील किंवा मी. एक तो तू रहेगा नहीं तो मैं रहूंगा, लेकिन महाराष्ट्र में रहेगी शिवसेना ही. तुम्हारे जैसे कुत्ते सिर्फ भौंकते हैं, सांगा त्यांना. हम शेर है, खुलेआम ठोकते हैं. एक तो तू रहेगा नाही तो मैं रहूंगा हे सांगणारा या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये जर कोणी असेल तर तो माझा नेता माननीय उद्धव ठाकरे आहे. माझ्या नादाला लागू नका. पण ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक सोपी नाही उद्धवची. तुम्ही आम्हाला नेहमी सांगता, ते आम्ही खाली कार्यकर्त्यांना सांगतो, पदाधिकाऱ्यांना सांगतो. नुसती हवा निर्माण करून चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आपण ताकदीनं लढलो. आज जरा आम्ही शांतपणे बोलतोय, कारण मार्गदर्शन करायचं आहे ना. लोकसभेच्या निवडणुका आपण लढलो आणि जिंकलो. तरी मला असं वाटतं की शिवसेनेनं जे यश अपेक्षेलं होतं ते आपल्या वाट्याला येऊ शकलं नाही. कष्ट केले आपण, नवीन पक्ष, नवीन चिन्ह, समोर पैशाची ताकद, दहशतवाद, सगळ्या गोष्टीला आपण पुरून उरलो आणि आपण लढलो. विधानसभेची लढाई ही त्यापेक्षा तुंबळ होणार आहे. विधानसभेच्या लढाईमध्ये ही आरपारची लढाई होणार आहे. आणि जे आपण म्हणालात, एक तर तू राहशील किंवा मी राहीन, राहणार आपण. हे जरी खरं असलं तरी आपण राहण्यासाठी प्रत्येकाला छातीचा कोट करून यावेळेला लढावं लागेल. लोकसभेतल्या काही जागांचा निकाल जर आपण पाहिला उद्धवजी किंवा शिवसैनिकांना मी सांगेन, अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपण गाफील राहिलो. नाही तर मोदी गेलाच होता, मोदी तो गयो म्हणायचो मी.